धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महामैत्री उवाच अथा दीक्षित राजा तू हयमेध शतेन सहा ब्रह्मावर्ती मनोक्षेत्रे यत्र प्राची सरस्वती. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, भगवान या भगवंत पृथू महाराज यांनी पृथ्वीचं दोहन करण्यासाठी सर्व लोकांना, लोकप्रमुखांना, पक्षी प्राणी, त्याचप्रमाणे देव गंधर्व दानव किन्नर पन्नर या सर्वांना त्यांच्या त्यांच्या नायकांच्याकडून प्रामुख्य देऊन अपेक्षित असणारं सर्व काढून घेतलं आणि पृथ्वीचं दोहन केलं. या ठिकाणी आपल्या पर्यावरणाकडून मानवी समाजाला, मानवी जीवनाला अपेक्षित असणारं सर्व काही वस्तू त्यांनी काढून घेतल्या आणि त्या दृष्टीने आता सर्व खुश झाले, आनंदी झाले. मानवाला औषधी मिळाल्या, वनस्पती मिळाल्या, मानवी जीवन सुखी झालं. त्याचप्रमाणे प्राण्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या गोष्टी मिळाल्या. मग ते हिंसक प्राणी असतील, त्याप्रमाणे पाळीव प्राणी असतील. पाळीव प्राण्यांना चारा मिळाला, म्हणजे जे चरण्यासाठी जे चराऊ रान आहे ते उपलब्ध झालं. त्यातून अनेक प्रकारच्या वनस्पती उगवल्या. तसंच हिंसक श्वापदांना सुद्धा त्यांच्या अरण्यामध्ये जे काही त्यांना अपेक्षित आहे ते प्राप्त झालं. गंधर्वांना त्यांची विद्या प्राप्त झाली. पन्नग नाग यांना विष प्राप्त झालं. त्यांना जे अपेक्षित आहे, त्यांच्या जीवनधारणेसाठी जे अपेक्षित आहे, जे आवश्यक आहे ते सर्वांना मिळालं. देवाला मिळालं, दानवाला मिळालं, त्याचप्रमाणे असुरांना मिळालं, तसेच मानवाला मिळालं, वृक्षाला मिळालं, पर्वतांना सुद्धा मिळालं, नद्यांना मिळालं. म्हणजे जगातली सर्व समाज जी रीती आहे ती व्यवस्थित चालू राहण्यासाठी जगातील सर्व पशु पक्षी प्राणी मानवी जीवन हे सगळं सुखी होण्यासाठी सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः ही भूमिका आहे. सर्वांना आनंद प्राप्त झाला पाहिजे. केवळ मानवच नव्हे तर मानवेतर प्राणीसुद्धा, पशु पक्षी हे सुद्धा सुखी झाले पाहिजेत. सर्व प्रकारचे प्राणी वनस्पती यांना सुद्धा सौख्य प्राप्त झालं पाहिजे. आणि सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्व लोक जर आनंदी असतील तर राजा आनंदी असेल. याप्रमाणे सर्व जनता खुश झाली. सर्वांना अपेक्षित सगळं प्राप्त झालं आणि समाधान प्राप्त झालं. जनाच्या मध्ये, समाजामध्ये जेव्हा समाधान प्राप्त होतं तेव्हा तोच ईश्वर आहे. म्हणून रामदास स्वामींनी म्हटले, जनहे ओळतू जेथे. जन म्हणजे समाज, ओळतू म्हणजे प्रसन्न झाला. ज्या ठिकाणी समाज प्रसन्न झाला, जगदीशची ओळला. जन हे ओळतू जेथे जगदीशची ओळला. आणि जन हे खवळतू जेथे जगदीशची खवळला. समाज जर खवळला, समाज जर असंतुष्ट असेल, समाज जर रागावलेला असेल तर त्याचा अर्थ देव रागावला आहे असं समजावं. म्हणून या ठिकाणी समाज प्रसन्न आहे म्हणजे देव प्रसन्न आहे. मग पृथू महाराज यांनी आपलं राज्य मोठ्या आनंदाने करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण यज्ञ करावेत, याग करावेत. दीक्षित म्हणजे स्वतः दीक्षित झाले, म्हणजे यज्ञ करण्यासाठी सर्व आपल्या दागदागिन्यांचा त्याग केला, राजवस्त्राचा त्याग केला आणि केवळ दीक्षित होऊन यज्ञ करण्यासाठी तयार झाले. अथा दीक्षित राजा तू हयमेध शतेन सहा. 100
अश्वमेध यज्ञ करण्याची प्रतिज्ञा केली. याप्रमाणे 100 अश्वमेध यज्ञ करण्यासाठी ते तयार झाले. 1 2 3 4 99 यज्ञ पूर्ण झाले. ब्रह्मावर्ती मनोक्षेत्र यत्र प्राची सरस्वती. कुठे केले हे यज्ञ? यत्र प्राची सरस्वती, जिथे सरस्वती ही पूर्वमुख होऊन वाहते, पूर्वाभिमुख होऊन वाहते, त्या सरस्वतीच्या तटाकी हे सगळे अश्वमेध यज्ञ भगवंतांनी केले. आणि याप्रमाणे यज्ञेश्वर असणारा साक्षात विष्णू हे शेवटी प्रसन्न झालेले आहे. ब्रह्मदेवादिक सुद्धा देव प्रसन्न झाले असं वर्णन पुढे आलेलं आहे. आणि प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या सोबत सुनंद आहे, नंद आहे, कपिल आहे, नारद आहेत, दत्तात्रेय आहेत, सनकादिक आहेत, हे सगळे त्यांच्या सोबत आलेले आहेत. आणि त्यांचा यज्ञ हा एका अर्थाने 99 यज्ञ झाले म्हणजे 100 झालेच असं गृहीत धरलेलं आहे. आणि या दृष्टीने यत्र धर्मदुघा भूमी, मोठं सुंदर वर्णन त्यांनी केलंय. यत्र धर्मदुघा भूमी ही सर्व कामदुघा सती. जिथे भूमी ही प्रसन्न असते, जिथे पृथ्वी प्रसन्न असते, जिथे पर्यावरण प्रसन्न असतं, जिथे सगळा समाज प्रसन्न असतो, तिथे सर्व कामदुघा सती. या ठिकाणी यज्ञ सामुग्री देणारी भूमी कामधेनूच्या रूपाने या ठिकाणी यजमानाला सगळं काही गोष्टी पुरवत होती. यज्ञ सामग्री, यज्ञाला अनेक गोष्टी लागतात आणि या सगळ्या पृथ्वी आपोआपच पुरवत होती, कारण ती कामधेनू होती. कारण यज्ञ ही मूल संस्कृती आहे. आणि या यज्ञाचं एक सुंदर अशा प्रकारचं प्रतिष्ठापन पृथ्वी महाराजांनी केल्यामुळं या ठिकाणी नद्यासुद्धा जल आणून देत होत्या. आणि हे जलसुद्धा कोणतं होतं ते म्हणतात अत्यंत गोड, प्रत्यक्ष अमृतासम. उहु सर्व रसान नद्या, सर्व रस त्या नदीच्या पाण्यामध्ये सर्व रस होते. क्षीर दध्यन नगो रसान, दूध, दही, अन्न हे सर्व विपुल प्रमाणात होतं. आता नद्या आणून देत होत्या म्हणजे काय? नदीतलं पाणी जसं अपरंपार असतं त्याप्रमाणे अपरंपार दूध, अपरंपार दही, अपरंपार लोणी, अपरंपार तूप हे सगळं या ठिकाणी प्राप्त होत होतं. ह्या सगळ्या सामुग्रींनी युक्त असा हा यज्ञ चाललेला. यत्र कामदुघा भूमी, ही भूमीच कामदुघ आहे. भूमी हीच कामधेनू आहे. आपण म्हणतो ना की भारतभूमीचं वर्णन करताना की ही भारतभूमी म्हणजे कशी आहे, तर इथली माती म्हणजे चंदन आहे. इथलं माती ही माती नाही आहे, ही माती म्हणजे चंदन आहे. आणि या ठिकाणचे एक एक घर म्हणजे तपोभूमी आहे असं वर्णन आपल्या एका साहित्यामध्ये, काव्यामध्ये आलेलं आहे. चंदन है इस देश की माती, तपोभूमी हर ग्राम है. याप्रमाणे इथे तपोभूमी, तप करण्याची भूमी, प्रत्येक गाव म्हणजे तपोभूमी आहे. भारत देशाचं, भारत असणाऱ्या ज्या देशाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे तेच वर्णन आपल्याला इथं दिसतं की ही भारतभूमी म्हणजे कशी आहे, तर ही सर्व कामदुघा सती, सगळं काही मनात इच्छा येईल ते देणारी आहे. आणि म्हणून चंदनासारखी सुगंधी असलेली माती, इथल्या मातीमध्ये चंदनाचा सुगंध आहे. कारण ठिकठिकाणी यज्ञयाग झालेले आहेत, ठिकठिकाणी धर्मकर्म झालेले आहेत, ठिकठिकाणी आपल्याला देवपूजा झालेल्या दिसतात. म्हणून इथली माती सुद्धा सुगंधी आहे. आणि इथल्या प्रत्येक गाव, प्रत्येक ग्राम ही तपोभूमी आहे. या दृष्टीने दोघी या ठिकाणी नद्यांच्या द्वारा हे सगळं रस येतात, दूध दही येतं. याचा अर्थ असा की नद्यांच्या पाण्यामध्ये जशी अपरंपारता आहे, विपुलता आहे, तशी विपुलता यांच्या यज्ञामध्ये दही, दूध, तूप याला काहीच कमी नव्हतं. सिंधवो रत्न निकरान, आणि समुद्राने या ठिकाणी रत्न आणून दिले. समुद्राने रत्न आणून दिले. अहो, रत्नांची काय कमी, रत्नांचा तोटा नव्हता. म्हणजे यज्ञ करायचा तर पैसा पाहिजे, तर समुद्राने रत्न आणून दिले. का? तर अहो मोठं काम चाललेलं आहे म्हणून. सिंधवो रत्न निकरान गिरयो नम चतुर्विधम. याप्रमाणे नद्यांच्या द्वारे दूध दही तूप यांचा प्रचंड प्रमाणात प्रवाह वाहत होता. आणि समुद्राच्या द्वारे
रत्न अलंकार दाग दागिने यांचा खच पडलेला होता, मोती यांचा खच पडलेला होता. आणि गिरयोन्नम चतुर्विधम, चतुर्विधम 4 प्रकारचं अन्न. गिरयोन्नम मोठमोठ्या अन्नकूट ज्याला म्हणतात, अन्नाचे पर्वत. अहो किती होतं अन्न, किती वाटलं गेलं अन्न, लोकांनी किती खाल्लं. त्यांनी सांगितलं गिरयोन्नम. अहो मोठमोठ्या पर्वतप्राय एवढ्या प्रमाणात खाद्य पेय चोष्य आणि लेह 4 प्रकारचं अन्न असतं. चतुर्विधम 4 प्रकारचं अन्न. कोणतं? खाद्य, ज्याला भात वगैरे आपण म्हणतो, पोळी भात वगैरे हे खाद्य. पेय म्हणजे पाणी, जसं पाणी हे पेय आहे तसे वेगवेगळे रस हे देखील पेयच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रस आहे. मग आमरस असेल, आंब्याचा रस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या उसाचा रस असेल, हे पेय आहे. चोष्य, चोष्य म्हणजे जे चोखण्यासारखं आहे हे. आणि लेह म्हणजे जे चाटण्यासारखं आहे, चटण्या वगैरे या सगळ्या गोष्टी. याप्रमाणे 4ही प्रकारचं अन्न विपुल प्रमाणात होतं. आणि म्हणून रत्नांच्या राशी, त्याप्रमाणे पर्वतप्राय असणारे हे अन्नांचे अन्नकूट. आणि सर्व लोकपाल या ठिकाणी राबत होते. त्यांच्या यज्ञामध्ये काय कमी होतं? इति चाधोक्षजेशस्य पृथोस्तु परमोदयम. अहो पृथ्वीराजांच्या यज्ञामध्ये मोठमोठे लोकपाल हे राबत होते, सेवा करत होते. असूयन भगवान इंद्र प्रतिघातमची करत. आणि त्याप्रमाणे 99 यज्ञ पार पडले, मोठ्या थाटात पार पडले. सुवर्णाला कमी नाही, दान दक्षिणेला कमी नाही, अन्नाला कमी नाही, कुठेच कशाचा तोटा नाही. सगळ्या प्रमाणात सगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या निर्भर प्रचंड प्रमाणात होत्या. आणि असूयन भगवान इंद्र 100वा यज्ञ सुरू झाला. 100वा यज्ञ सुरू झाल्याबरोबर इंद्राला भीती वाटू लागली. प्रत्येकाला आपल्या खुर्चीची भीती आहे, प्रत्येकाला आपल्या आसनाची भीती आहे. माझी खुर्ची जाईल काय, माझी खुर्ची जाईल काय. अहो हा हे प्रयत्न करू लागलाय, हे प्रयत्न करू लागलेत. त्याला वाटलं की आता पृथ्वीने 100वा यज्ञ केला की माझी खुर्ची गडगडली. कारण 100 यज्ञ झाले म्हणजे इंद्रपद प्राप्त होतं, अशी एक संकेत आहे. त्या जुन्या काळातला संकेत आहे. मग 100 यज्ञ झाल्याबरोबर हा माझी खुर्ची घेणार याची भीती इंद्राला वाटू लागली. आणि 100व्या यज्ञाचा अश्वमेध यज्ञ आहे हा. त्यातला अश्व म्हणजे घोडा, हा सर्व ठिकाणी पाठवतात. अश्व म्हणजे घोडा सर्व राज्यामध्ये फिरतो आणि सर्व लोक त्याला नमस्कार करतात, त्याचं अजयत्व स्वीकारतात आणि तो परत येतो. म्हणून तो घोडा पाठवला, त्याच्याबरोबर काही सैन्य पाठवलेलं असतं. आणि जो तो घोडा धरील पकडील त्याच्याबरोबर युद्ध करावं लागतं. तर पृथ्वीचा घोडा कोण धरणार? मग याप्रमाणे 99 यज्ञ झाले खरे, पण 100व्या यज्ञाच्या वेळेला असूयन भगवान इंद्राला असूया निर्माण झाली. आणि त्यांनी हा घोडा जो सोडलेला होता, वेगवेगळ्या गावोगाव फिरत होता, त्यांनी तो घोडा गुप्त करून टाकला, पळवला. घोडा परत आला नाही म्हटल्यानंतर पृथ्वीचा पुत्र म्हणाला, हो अजून घोडा का नाही परत आला? पृथ्वी महाराज म्हणाले, जा बरं घोड्याकडे, का नाही परत आला बघा, कोणत्या गावी गेलाय, का नाही परत आला. बेन्य यज्ञ पण संस्पर्धन पोवाहती रोहिता. त्याने घोडा केला गुप्त. शोध घेतला, या पृथ्वीच्या पुत्राने सर्वत्र शोध घेतला. आमुक्तमेव पाखंडम यो धर्म विभ्रमः. आणि एका ठिकाणी घोडा दिसला, पण तेवढ्यात तिथे एक साधू दिसला. एक साधू तो घोडा घेऊन जात असलेला दिसल्याबरोबर यांनी हातात धनुष्यबाण घेतलेलं होतं, आता मारणार. पण आता साधूला कसं मारायचं? अहो हा तर साधू दिसायलाय. आमुक्तमेव पाखंडम, केस मोकळे सोडलेले आणि हातामध्ये कपाल घेतलेलं, त्याचप्रमाणे एक संन्यासाचं वस्त्र धारण केलेलं. अरे हे साधू आहेत, साधूला नाही मारायचं, सोडून द्या म्हणे, घोडा तर परत आणा. ज्याप्रमाणे घोडा परत आणला. अत्रिणाचोदित हंतुम पृथुपुत्रो महारथा. अत्रि म्हणाले, अत्रि ऋषी म्हणले, हे पृथ्वीच्या पोराला म्हणाले, का रे त्याला मारलं नाहीस? जो कोणी घोडा घेऊन गेला त्याला का नाही ठार केलं? तो म्हणला, हो महाराज, तो साधूचा कुणीतरी वेश धारण केलेला साधू कुणीतरी दिसले मला, साधूला कसं मारणार? ठीक आहे, आणला घोडा परत. बरं जाऊ द्या म्हणले, आपला घोडा तर परत आला. नंतर पुन्हा घोडा पाठवला. अनवद धावत संस्कृत त्रिष्ठितच्या ब्रवीत.
पुन्हा घोडा पाठवला. यावेळेला पुन्हा घोडा गुप्त केला. जटिलम भस्मना छन्नम तस्मै बाणन्न मुंचती. पुन्हा घोड्याचा शोध केला, पण पुन्हाही घोडा सापडेना. पुन्हा इंद्राने तो घोडा पळवला. यावेळेला त्यांनी जटिलम, मोठ्या जटा धारण केलेल्या होत्या, भस्म धारण केलेलं होतं आणि अंगाला भस्म लावलेलं, जटा धारण केलेल्या, त्याचप्रमाणे हातामध्ये कपाल घेतलेलं. आणि हे पाहिल्याबरोबर अरे म्हणजे कोण साधू महाराज कोणीतरी दिसत आहेत आणि साधू घोडा का पळवतोय हा. एवम पैनस्व प्रोक्त मारण हा यसा. आणि एकदम गुप्त झाला. अरे कोण होतं म्हणले. भस्म लावलेले, जटा धारण केलेल्या, हातामध्ये कमंडलू होता. जाऊ द्या म्हणले, बाण काही सोडले नाहीत. पुन्हा परत आणलं. अनबद्रवत क्रुद्धो, अरे थांब 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 म्हणून त्याच्या मागे धावला खरा, पण तो काही थांबला नाही. तो इंद्र होता. इंद्राने वेगवेगळे रूप धारण केले यावेळेला. अनबद्रवत क्रुद्धो रावण गृधरा डिव. ज्याप्रमाणे रावण त्या गिधाडाच्या म्हणजे याच्या मागे लागावा, जटायूच्या मागे. आणि त्यावेळेला ज्याप्रमाणे रावणाने हातात तलवार घेतलेली होती आणि जटायू हा आकाशामध्ये होता, त्याप्रमाणे हा आकाशात उडून गेला. सोष्वम रूपंच तद्वित्वा तस्मा अंतहित स्वराट. आणि गुप्त झाला. गुप्त झाल्याबरोबर पुन्हा यांनी हा घोडा परत आणला. त्यावेळेला याचं नाव विजिताश्व असं ठेवण्यात आलं. विजिताश्व म्हणजे ज्यांनी अश्व म्हणजे घोडा जिंकला, त्याने पुन्हा परत आणला. ही तिसरी वेळ आहे परत आणण्याची. त्यानंतर नामधेयम ददुस्तस्मै विजिताश्वी ती प्रभो. त्यानंतर पुन्हा तो घोडा गावोगावी सोडला आणि एका ठिकाणी यांनी पुन्हा तो घोडा पळवला. अत्रिणा चोदित तस्मै संध देवी शिखमृषा. यावेळेला मात्र अत्री महर्षी म्हणाले, काय नाही, हे विजिताश्वा, जो कोणी असेल त्याच्यावर तू शस्त्र उगार, त्याच्यावर बाण सोड, काय बिघडत नाही. पुन्हा घोडा पळवल्याबरोबर कोण आहे म्हणून पाहायला जावं. थांब थांब थांब, अरे कुठं पळतोस तू. 3 वेळेला माझा घोडा पळवला, कोण आहेस तू. थांब थांब म्हणेपर्यंत तो हा घाबरून पळून गेला इंद्र. आणि त्यावेळेला मात्र पृथु महाराज पुढे आले. पृथु महाराज म्हणाले की मी हातात शस्त्र घेतो, थांबा, आत्ताच्या आत्ता याला ठार मारतो. म्हणून त्याने हातात शस्त्र घेतलं. ज्या ज्या वेळेला घोडा पळवला त्या त्या वेळेला त्याने वेगवेगळी रूप धारण केली. त्यांनी वर्णन केले, याने रूपाने जगरे हे इंद्रो हयजी हिर्षया. घोडा लपवण्यासाठी, घोडा पळवण्यासाठी वेगवेगळे रूप धारण केले. तानी पापस्य खंडानी लिंगम खंडमी होच्छते. या ठिकाणी पाखंड हा जो शब्द आपण आज वापरतो, पाखंड म्हणजे काय. धर्म आचरण करणं हे वेगळं आणि धर्माचं नाटक म्हणजे पाखंड. धर्माचं स्तोम म्हणजे पाखंड. पाखंड म्हणजे पापस्य खंडानी पाखंडानी असं त्याचं विवरण केलेलं आहे. पापाचे तुकडे, पापस्य खंडानी. पापाचे तुकडे म्हणजे काय. धर्माच्या नावाखाली पाप करणे, धर्माच्या नावाखाली स्तोम करणे. वरून धर्म आणि आतून मात्र अधर्म. आपण म्हणतो ना, वरून केवळ जप जाप्य याचं महत्व किंवा याचं स्तोम करायचं आणि आत मात्र सगळ्या प्रकारचा खोटेपणा. हा आतून मात्र तमाशा, आत मात्र काहीच नाही. वरून नाटक, आतून तमाशा. अशा प्रकारची ही स्थिती. तानी पापस्य खंडानी लिंगम खंड मिहोच्यते एवम इंद्रिय हरत्यश्वाम. आणि यातून पाखंड धर्म तयार झाला. त्याने वर्णन केले की ज्या ज्या वेळेला इंद्राने वेगवेगळे रूप धारण केले, ज्या ज्या वेळेला असा फसवून घोडा पळवला आणि विजिताश्व मागे गेल्याबरोबर रूप पालटले आणि कुणी कधी संन्यासाचं रूप धारण करावं, कधी नग्नच राहावं, कधी मुक्तमूर्धच राहावं, कधी जटा धारण कराव्यात, कधी कमंडलू हातात घ्यावा, कधी कपाल हातात घ्यावं, कधी भस्म हातात धारण करावं आणि लोकांना फसवावं. लोकांना वाटावं की हे साधूच आहेत, कुणीतरी संन्याशीच आहेत. आणि म्हणून आता संन्याशी आणि साधू, निदान वेशाने तरी साधू आणि संन्याशी असल्यामुळं विजिताश्व त्यावर बाण सोडत नव्हता. कारण लोक म्हणतील साधूला मारलं, आतमध्ये कोण आहे कोण ओळखणार. साधूला मारला असं तो दिसेल, त्यामुळं आपल्याला पाप लागेल. म्हणून त्यांनी त्याच्यावर बाण सोडला नाही. आणि त्यातून इंद्राने बरोबर या खोटेपणाने हे पळवल्यामुळं पापाचे खंड तयार झाले. म्हणून पाखंड तयार झालं. पाखंड शब्द पापखंड असा आहे. इथले पचा लोप झालेला आपल्याला दिसतो.
पापखंड तो पाखंड. आणि म्हणून हे विधर्म निर्माण झाले. धर्म इत्युपधर्मेषु. आणि यालाच लोक धर्म म्हणतील म्हणे पुढे. या पाखंडालाच लोक धर्म म्हणतील. नग्न रक्तपटादिषु. कधी तो नग्न राहिला, कधी रक्तपट म्हणजे लाल वस्त्र धारण केले, तर कधी हातामध्ये कपाल धारण केले. आणि गोड मात्र भाषा म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये त्याने वर्णन केले की लोक पाखंडालाच खरा धर्म म्हणतील. आणि पाखंडी लोक कसे राहतील? गोड बोलणारे राहतील, लोकांना फसवणारे राहतील, ज्याला आपण चारुवाक म्हणतो, गोड बोलणारे. वाग्मिषू, पेशवेषूचे वाग्मिषू. त्यांचं खरं वाटेल. धर्म म्हणजे काय? आम्ही सांगतो तो धर्म. काय धर्म कर्म करत बसला? तुमचं नुसतं कर्मकांड आहे. आमचा धर्म बघा किती सोपा आहे. म्हणून केवळ नग्न राहणं हाच धर्म मानतील, केवळ लाल वस्त्र धारण करणं हाच धर्म मानतील, केवळ जटा धारण करणं हाच धर्म मानतील. प्रायण संच ते भ्रांत्या पेशलोचे वाग्मिषू तद्विज्ञाय भगवान तो पराक्रमा. याप्रमाणे हे पाखंड तयार झाले. पाखंड म्हणजे धर्माचं नाटक. अहो, संन्यासी हा आतून संन्यासी असायला पाहिजे. संन्यासी म्हणजे काय? ज्यांनी सगळ्या संसारावर तुळशीपत्र ठेवलंय, ज्यांनी सगळ्या वृत्तीवर आपल्या नियंत्रण आणून सगळ्या प्रकारच्या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांना संन्यासित केलंय, यांच्या पलीकडे गेलाय, त्याला संन्यास म्हणायचं. संन्यास म्हणजे सर्व गोष्टीचा न्यास, सर्व गोष्टीचा निराश. परंतु हे बाह्य वेशधारी संत तुकाराम महाराजांनी नाही का, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, एकनाथ असो, सर्वांनी बाह्य वेशधारी लोकांवर टीका केलेली आहे. टीका म्हणजे जहाल अशा प्रकारची टीका केलेली आहे की बाह्य वेशधारी म्हणजे नुसते बाह्य वेश धारण केला संन्यासाचा. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अहो, तुम्ही संन्यासी कोणाला म्हणता? भगवं वस्त्र धारण केलं म्हणजे कुणी संन्यासी होत नसतो. भगवे कपडे घातले म्हणजे कुणी संन्यासी होत नाही. तुकाराम महाराजांनी याची चेष्टा करताना, निंदा करताना म्हटलंय की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. गल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरणारे कुत्रे हे भगव्याच रंगाचे असतात, मग ते काही संन्यासी म्हणावेत का? सहज वेश त्याचा, त्याचा वेशच सहज आहे, त्याचा रंगच भगवा आहे, तेथे अनुभवाचा काय पंथ. तेव्हा कुत्र्याला काय अनुभव आहे म्हणे? संन्यासित्वाचा. आणि म्हणून संन्यासी म्हणजे भगवेपणा नाही, असा धिक्कार संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. शाक्ताची गाढवी माये हिंडत जाय दारवेशी. त्या काळात शाक्त लोक होते, कापाली खोल लोक होते, कपाल धारण करायच्या हातामध्ये आणि काहीतरी वाईट गोष्टी करायच्या. या सगळ्या पंचमकाराचं प्राबल्य ज्या काळात वाढलं, या ज्ञानेश्वर, तुकाराम, त्याचप्रमाणे रामदास, एकनाथ यांच्या काळामध्ये त्यांनी या सर्वांवर अगदी झडझडून टीका केलेली आहे. त्यांनी सांगितलंय की केवळ शाक्ताची गाढवी माये, ही शाक्ताची सुकरी माये. शाक्त म्हणजे सुकर म्हणजे डुक्कर आहे, शाक्त म्हणजे गाढव आहे. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने त्या काळात लोक आचरण करत होते. आणि आपल्याला माहिती आहे की गुडगुडी या शब्द सुद्धा तुकाराम महाराजांनी वापरलाय की ज्ञान तर काहीच नाही, परंतु केवळ गुडगुडीच्या नादी लागून, केवळ भस्म धारण करून, केवळ भंभम भंभम करून हे सगळे भोलेनाथाच्या नावावर नाटक करतात. हे खरे संत नव्हेत, खरे साधू नव्हेत. म्हणून आपल्याला संत कबीराने देखील म्हटलेलं दिसतं, छप्पे मुद्रा तिलक लगाय लंबी माला जपता है. केवळ छापे मुद्रा तिलक एवढं लावलं किंवा मोठी माळ धारण केली म्हणजे कोणी साधू किंवा संन्यासी होत नाही. अंतःकरण याच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. म्हणून त्या बाह्य वेशधाऱ्यावर कडकडून टीका केलेली. नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये आणि जनीजनार्दन यांच्या सुद्धा जानकी स्वयंवरामध्ये एक प्रसंग आहे. म्हणजे इकडे नाथांच्याही रुक्मिणी स्वयंवरात तो असा आहे की श्रीकृष्णाला पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी झाली. जेव्हा कृष्ण कुंडिनपुरात आले त्यावेळेला कृष्णाला पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी झाली. आणि यावेळेला गावातल्या सगळेच आले, त्यामध्ये वेश्याही आल्या आणि संन्याशी आले. रामाला पाहण्यासाठी सुद्धा अशीच गर्दी झाल्याचं जनी जनार्दनांनी वर्णन केलेलं आहे. याला गावातले सगळे लोक आले, त्यामध्ये वेश्याही आल्या आणि संन्याशी आले. वेश्या आल्याबरोबर संन्याशी तिथून ओरडले, बाजूला सरक, बाजूला सरक, तू दूर हो म्हणून सांगितलं. म्हणजे कशामुळं? तर मला विटाळ होईल म्हणे, तू दूर हो. असं म्हटल्यानंतर
जनी जनार्दन आणि एकनाथ दोघांनी एकाच पद्धतीने विवरण केलेले आहे. ते म्हणतात, अरे वाया दंडिले देहासी, अरे तुझ्या अंतःकरणाचा भेदभाव गेला नाही आणि विनाकारण मग तू शेंडी कापलीस आणि जानवं तोडलंस. नुसतं जानवं तोडलं म्हणजे वृत्ती तोडल्या नाहीत. शेंडी तोडली म्हणजे तुझ्या अंतःकरणाचा राग आणि लोभ गेला असं नाही. शेंडी म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. तो अहंकार नष्ट झाला पाहिजे म्हणजे शिखा तोडणे हा अर्थ व्यक्त होईल. परंतु तुम्ही नुसती शेंडी कापली आणि जानवं तोडलं म्हणून काही तुम्ही संन्यासी झाला नाहीत. तुमच्यामध्ये अजूनही भेद कायम आहे. सांगायचं तात्पर्य असं की 15व्या शतकामध्ये ही परिस्थिती होती आणि त्याही पूर्वी सुद्धा म्हणजे यांच्या काळात ज्या पृथ्वीच्या काळामध्ये इंद्रांनी जे हे रूप धारण केले त्यातून हे पाखंड निर्माण झालं. पाखंड म्हणजे खोटा धर्म, ज्याला आपण विधर्म म्हणतो. धर्माच्या नावाखाली चाललेला अधर्म त्याला पाखंड म्हणतात. नाव धर्माचं, नाव सगळ्या यज्ञ या कर्मकांड याचं, परंतु आतमध्ये मात्र जर दुसरेच गोष्टी चाललेल्या असतील, विकृत गोष्टी चाललेल्या असतील, अधर्म चाललेला असेल तो धर्म नव्हे. म्हणून त्यालाच पाखंड असं म्हणतात. म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी पाखंडावरती टीका केली. पाखंडाचरण करणाऱ्या लोकांना जागेवर आणण्यासाठी कटू शब्द वापरले आणि बाह्य वेशधाऱ्याचा निषेध केला. याप्रमाणे ते म्हणतात की इंद्राच्या या विविध रूपांच्या पासून यानी रूपाने जगृहे, जे जे रूप इंद्राने धारण केले ते पुढे पाखंड म्हणून प्रगट झाले. आणि तानी पापस्य खंडा लिंगम खंडम्यहोच्यते. लिंग म्हणजे केवळ चिन्ह. चिन्ह धारण केलं कशाचं? हातात कमंडलू घेतला हे चिन्ह आहे. गळ्यात माळ घातली हे चिन्ह आहे. त्रिपुंड्र गंध लावलं हे चिन्ह आहे. त्याचप्रमाणे वस्त्र घेतलं भगवं हे चिन्ह आहे. नुसत्या चिन्हावर जाऊ नका. केवळ चिन्ह म्हणजे काही ते तत्व नाही. परंतु आम्ही चिन्हावर म्हणजे वरवरच्या गोष्टीवर भुलतो. आपण म्हणतो ना, काय भुललासी वरलिया रंगा, वरल्या रंगाला आपण भुललो आणि अंतरंग मात्र विसरलो. या दृष्टीने त्यामुळे शक्र आणि मग इंद्र तिथून पळाला. या वेळेला पृथ्वीने हातात धनुष्यबाण घेतलं आणि तो धनुष्यबाण घेऊन आता मारणार इंद्राला. तेवढ्यात बाकीचे लोक आले, सगळे ऋषी महर्षी आले, अत्री वगैरे मंडळी आले आणि अत्री म्हणाले, हे पृथो आपण मारू नका, कारण यज्ञामध्ये तुम्ही हत्या करायची नाहीये. तुम्ही स्वतः दीक्षित आहात, तेव्हा दीक्षिताने हत्या करायची नाही. दीक्षिताने कोणत्याही व्यक्तीचा वध करायचा नाही, नाहीतर तुमचा सगळे यज्ञ पाण्यात जातील. म्हणून आता तुम्ही एक काम करा. इंद्र काय कुठे पळून जाणार नाही. आमच्या मंत्रामध्ये ती शक्ती आहे. आम्ही इंद्राला या ठिकाणी अग्नीमध्ये त्याची आहुती देऊन टाकू, इतकी शक्ती आमच्यामध्ये, तेव्हा आम्हाला आता आज्ञा द्या. असं म्हणल्याबरोबर पृथ्वी महाराज म्हणाले, ठीक आहे. त्यांनी धनुष्य बाजूला ठेवलं आणि इत्यामंत्र्य क्रतुपतीम, आणि मग अत्री वगैरे सगळी मंडळी बसली आणि त्यांनी प्रसह्य राजन जुहवामते हितम, आत्ताच्या आत्ता इंद्राची आहुती टाकतो म्हणाले. आणि म्हणून इंद्राला आवाहन केलं, मंत्रांनी इंद्राला आवाहन केलं. आणि इंद्राला आवाहन केल्याबरोबर इंद्राय स्वाहा असं म्हणल्या क्षणीच इंद्र तिथून धडपडत निघाला. पडणार इतक्यात ब्रह्मदेवाला काळजी वाटली. ब्रह्मदेव ताबडतोब हंसावर बसून आले यज्ञाच्या ठिकाणी आणि प्रत्यषेधत, थांबा 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 ऋषिगण, हो थांबा. प्रत्यषेधत म्हणजे प्रतिषेध केला, अर्थात थांबवलं. थांबा थांबा थांबा, तुम्ही मंत्रोच्चार करू नका, तुमचा मंत्र पूर्ण होऊ देऊ नका. का? अहो तुमचा मंत्र पूर्ण झाला तर इंद्र या अग्नीमध्ये पडेल. आणि यज्ञ कोणासाठी चाललाय? अहो यज्ञाची देवताच इंद्र आहे आणि तुम्ही त्या देवतेला जर ठार मारणार असाल तर काय उपयोग आहे? म्हणून स्वयंभू प्रत्यषेधत न बध्यो भवतामिंद्रो यज्ञो भगवत तनु. इंद्र हा भगवत तनु आहे. इंद्र हा भगवंताचा हात आहे, भगवंताचं स्वरूप आहे. आणि तुम्ही इंद्राच्यासाठी यज्ञ करता, इंद्राय स्वाहा म्हणता, तर इंद्राला ही आहुती पोहोचली पाहिजे, तर तुम्ही इंद्रालाच मारायला लागलात, तेव्हा हे बरोबर नाही. यम जिघांसथ यज्ञेन, तुम्ही जर यज्ञामध्ये याची हत्या केली तर ते बरं राहणार नाही, तो मोठा अनर्थ होईल. तेव्हा हे द्विजांनो, हे ब्राह्मणांनो, हे मंत्रज्ञांनो, अत्री महर्षींना त्यांनी सांगितलं, थांबा. अलंते कृतुभिः, तुमचा यज्ञ पूर्ण झाला, मी आशीर्वाद देतो. ब्रह्मदेव या ठिकाणी आले. आता 99 यज्ञ पूर्ण झाले, 100वा झाला नाही, पण
शेवटी ब्रह्मदेवाने सांगितलं, मी सांगतो तुमचा यज्ञ पूर्ण झाला. म्हणजे शब्दाने पूर्ण झाला, तंत्र झालं नाही, प्रत्यक्षात झाला नाही, परंतु मी सांगतो ना तुमचं पूर्ण झाला म्हणजे झाला. जसं आपण म्हणतो की 99.99 म्हणजे 100च आहेत की हो 100च आहेत, पण 100 थोडं कमी असू द्या, 100च आहेत असं गृहीत धरा. त्याप्रमाणे यदिदम पश्चात महत् धर्म व्यतिक्रम द्विजाः. तुम्ही असं धर्माचा अपमान करू नका, अतिरेक धर्माचा व्यतिकर म्हणजे धर्मोल्लंघन करू नका. इंद्रेणातुष्टितम राज्ञः कर्मेत विध्वंसता अलंत्य पृथ्वी स्विष्टैर भवान मोक्ष धर्मविद. मोक्ष धर्म प्राप्त करण्यासाठी हे यज्ञ आहे. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की ब्रह्मदेवानी, हे पृथो, तुम्ही तर मोक्षाचे अधिकारीच आहात. तुमचे 100 यज्ञ पूर्ण झाले, तुमचा मोक्ष पक्का ठरलेलाच आहे. म्हणून मोक्षधर्मविद, हा मोक्षधर्म तुम्हाला प्राप्त झाला असं समजा. अलम ते करतो ही अलम पूर्ण झाला. अलम म्हणजे पूर्ण थांबणे. तेव्हा अलम प्रभू असा शब्द आज आपण त्या अलम प्रभूसाठी वापरतो, अलम. तेव्हा अलम म्हणजे परिपूर्ण झाला, थांबा. क्रतुभिः, तुमचा यज्ञ पूर्ण झाला आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होणारच आहे. मोक्ष धर्मासाठी तुम्ही हे सगळं केलंय, तेव्हा आता काळजी करू नका. आणि क्रतुवीर विरमतामेश देवीषु गुरुवग्रहा, या वेळेला भवान परित्रातुम ह्या वितीर्ण. आणि मग ब्रह्मदेवानी पृथूला त्यांच्या अवताराची कल्पना दिली, अवताराची आठवण दिली. अहो तुम्ही स्वतः परित्रातुम ह्यावतीर्ण, जगाचं कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झालेला आहात. धर्मम जनानाम समयानुरूपम धर्माची प्रतिष्ठा व्हावी, धर्म लोकांनी करावा, त्याप्रमाणे तुम्ही स्वतः विष्णूचे अंश आहात. धर्माचं संस्थापन हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही जर असं राग करू लागले, इंद्राला मारू लागले, तर यातून वेगळा पायंडा पडेल. त्यामुळे ऐंद्रीच्या मायामुपधर्म मातरम, इंद्राने चूक केली हे खरंय, पण इंद्राला असं वाटलं की तुम्ही त्याचं सिंहासन घ्याल. त्याच्या भयाने त्यांनी हे सगळं केलं. आता तुम्ही इंद्राला माफ करा, इंद्राला क्षमा करा. ऐंद्रींच्या माया मुपधर्म मातरम, इंद्रांनी माईक स्वरूप धारण केलं आणि इंद्राने आपल्या माईक स्वरूपातून हे सगळे विधर्म पाखंड निर्माण केले, पाखंड रूप अशा प्रकारचे पथ मार्ग तयार केले. ते अधर्माची जननी आहे. खरं म्हणजे हे पाखंड म्हणजे काय, तर अधर्माची जननी आहे. यातून अधर्मच तयार होणार आहे. पापाचे खंड, पापाचे तुकडे तयार होणार आहेत आणि लोक खऱ्या धर्माला विसरतील आणि केवळ खोट्या धर्माच्या नादी लागतील. प्रचंड पाखंड पथम प्रभो जही. त्याप्रमाणे आता तुम्ही ह्या अधर्माची जी जननी असणारे पाखंड आहे त्याला नष्ट करा. आणि इत्थम स लोकगुरुणा समादृष्टो विषांपती, लोकगुरुणा. याप्रमाणे मैत्री म्हणतात विदुरा, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने हे सुचवलं, सांगितलं. आणि मग ठीक आहे म्हणाले. पृथू महाराज म्हणले, तुम्ही म्हणतात यज्ञ पूर्ण झाला, 100वा यज्ञ पूर्ण झाला, तर ठीक आहे, तुमच्या शब्दाला आम्ही मान्यता देतो. अहो तुमचा शब्द म्हणजे ब्रह्मदेवाचा शब्द आहे, हा खोटा होईल का? तेव्हा सगळ्यात श्रेष्ठ अधिकार ब्रह्मदेवाचा आहे. म्हणून अवभृत स्नान केलं. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अवभृत स्नान करावं लागतं. त्याप्रमाणे अवभृत स्नान केलं आणि पृथ्वे भुरी कर्मणे, पृथू यांनी मग हात जोडले. त्याप्रमाणे वरांदुदुस्ते वरदायेत बरीच तर्पिता आहात. त्याप्रमाणे ब्राह्मणाला दक्षिणा दिली आणि ब्राह्मणाने देखील मोठ्या संतुष्ट होऊन त्यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर मैत्री म्हणतात विदुरा, ब्रह्मदेवाचं असं बोलणं होतंय, आशीर्वाद होतात न होतात, तोच प्रत्यक्ष भगवान विष्णू या ठिकाणी या यज्ञामध्ये उपस्थित झाले. भगवान वैकुंठ साकम भगवता विभू यज्ञ यज्ञमुक्तिष्ठो यज्ञमुक्तम भाषत. प्रत्यक्ष विष्णू गरुडारूढ त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि विष्णूला पाहिल्याबरोबर सर्वांनी हात जोडले, नमस्कार केला. आणि मग विष्णू यांना सांगू लागले की हे पृथो एष ते कार्षिदंगम हयमेध शतनस. विष्णूनी येता येता इंद्राला सोबत आणलं आणि म्हणाले, हे पहा, हा इंद्र तुझ्या सोबत माझ्यासोबत आला. त्याने हात जोडले होते इंद्राने सुद्धा. आता मात्र इंद्राने हात जोडले आणि नमस्कार केला. इंद्र म्हणाला, महाराज मला क्षमा करा, मी तुमची चूक केली, प्रमाद केला, परंतु आपण क्षमाशील आहात. क्षमापयत आत्मान मनुष्य क्षंतुमर्हसि. आपण क्षमेचे पुरुष आहात, मला क्षमा करा.
मी दुर्बुद्धीने असं वागलो, परंतु पुरुषायती मुह्यंती पादुषा देवमायया. आपण प्रत्यक्ष विष्णूचे अंश आहात. तुमच्या या अशा पद्धतीच्या अलौकिक स्वरूपाचं मला आकलन झालं नाही. भगवान विष्णू म्हणतात, हे पृथो, याला तुम्ही क्षमा करा. हे स्वधर्मेण माम नित्यम निराशिष श्रद्धेन्विता. आता तुम्हाला शरण आलाय, हात जोडले त्यांनी, तेव्हा याला क्षमा करा. अत्यंत काळा ठिक्कर पडला होता हा इंद्र, कारण आधीच तर त्यांनी चूक केलेली होती, त्याच्यामध्ये पाखंड निर्माण केले, पळून गेला आणि आता मात्र हात जोडून आला. त्यांनी काळा ठिक्कर पडला, त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. अपत्ये द्रविणैवापि कुर्यान् ममतां बुधाः. याप्रमाणे भगवान म्हणतात, विष्णू म्हणतात, हे पृथो, अरे तू तर माझाच अंश आहेस, तेव्हा भजती शनकस्तुते मनोराजन प्रसिद्धती. तू माझा अंश आहेस. श्रेय प्रजापालनामेव. प्रजापालन हे तुझं कर्तव्य आहे आणि राजा म्हणून तू प्रजापालन उत्तम प्रकारे केलंस. आता यानंतर तू सर्व प्रजेचं इतकं चांगलं पालन केलंय की प्रजापालनामुळे प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग राजाला प्राप्त होत असतो. असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे की 6वा भाग म्हणजे प्रजा जे पुण्य करते त्या पुण्यातला 6वा भाग राजाला प्राप्त होतो. आणि प्रजा जर वाईट कर्म करत असतील तर त्याचाही 6वा भाग राजाला प्राप्त होतो. आणि असंही वर्णन केलेलं आहे की राजाने प्रजेकडून जो कर घ्यायचा तोही 1/6 म्हणजे 6वा भागच घ्यायचा आहे. म्हणून करच सुद्धा राजा प्रजेकडून जो घेतो तो 6वा भाग घ्यावा असं सांगितलंय. त्याप्रमाणे सुकृतात, जे पुण्यकर्म प्रजा करते, म्हणजे प्रजा जी पुण्यकर्म करते त्याचा सुद्धा 6वा भाग राजाला प्राप्त होतो. कारण राजा जर चांगला असेल तर प्रजा चांगली होते, प्रजा चांगली असेल तर राजा चांगला. म्हणून यथा राजा तथा प्रजा, हे जसं आहे त्याप्रमाणे राजा आणि प्रजा यांचं नातं परस्पर अनुबंधित आहे. यत सांपराय सुकृतात षष्ठमंशम. त्याप्रमाणे हरतान्यथा. आणि तू अत्यंत चांगलं राज्य केलंस. प्रजा पुण्यकारक आहे, त्यामुळे प्रजेचा सुद्धा 6वा भाग पुण्याचा तुला प्राप्त होईल आणि तू चांगल्या ठिकाणी जाशील, तुला मोक्ष प्राप्त होईल. द्रष्टासी सिद्धारुणक्त लोका वरम च मत्कंचन मानवेंद्र. आणि तुला काय वर पाहिजे तो माग, मी तुला वर द्यायला तयार आहे. आणि याप्रमाणे म्हटल्याबरोबर मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, स इत्थम लोक गुरुणा. अशा पद्धतीने भगवान विष्णूंनी आदेश दिल्याबरोबर त्याने हात जोडले. या पृथू महाराजांनी हात जोडले आणि पृथू महाराज म्हणतात, वरान विभो, हे देवा, आपण जर वरदान मला देणारच असाल तर मी तुम्हाला काय मागणार. अहो कथम वृणीते गुण विक्रियात्मनाम. आपण मोक्षपती आहात, आपण सर्व जगाचे स्वामी आहात, उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे आपण आहात, तेव्हा मी तुमच्याकडे काय मागावं. ए नारकाणामपि संति देही नाम. नारकाणामपि संति देही नाम. या देहामध्ये आता देहाचे सुख तर मला नकोच आहे, कारण हे नारकीय आहे. नरकामध्ये जे दुःख आहे तेच दुःख मानवी जीवनामध्ये माणसाला प्राप्त होतात. म्हणून देहाचे दुःख, देहाचे सुख हे मी मागणारच नाही. देहाचे सुख हे शेवटी दुःखरूपच असतात. त्यामुळे तानीश कैवल्यपते वृणेचन, मी ते तुम्हाला मागणार नाही. बरं मी काय मागावं. नयत्र युष्मचरणांबुजा सवाह. मी मला सायुज्य मुक्ती देखील मागणार नाही, कारण तुमच्याशी एकरूप झालं तर मला तुमच्या चरणाची सेवा कशी करता येईल. तुमच्या चरणाची सेवा करायची असेल, न यत्र युष्मचरणांबुजा सवाह. तुमच्या चरणाचं अंबुज, तुमच्या चरणाचं पाणी तीर्थ, हे मला प्राशन करण्यामध्ये जो आनंद आहे तो तुमच्याशी एकरूप होण्यात नाहीये. म्हणून मी न कामये नाथ तदप्यहम पचेन. मी तुम्हाला तुमच्याशी एकरूपता म्हणजे सायुज्य मुक्ती देखील मागणार नाही. महत्तमांतर हृदयामुखच्युतो विधस्व करणायुत मे शमे बरा. तुम्हाला जर मला वरदान द्यायचं झालं तर फक्त एकच वरदान द्या. पृथू महाराज किती श्रेष्ठ होते हे यातून कळेल. वरदान एकच द्या. कोणतं. विधिस्व करणायुत मे शमे वराहा. अयुत करणा म्हणजे मला हजारो कान प्राप्त व्हावेत, मला हजारो डोळे प्राप्त व्हावेत, हजारो जिभा प्राप्त व्हाव्यात. हजारो कान कशासाठी तर तुमचं गुणगायन ऐकण्यासाठी मला हजारो कान प्राप्त व्हावेत. विधिस्व करणायुत मे शमे वराहा सौत्तम श्लोक महन मुखच्युतो. मला 1000 कान तुमचे गुणवर्णन ऐकण्यासाठी प्राप्त करा. मला
1000 मुखांनी तुमची स्तुती गाण्यासाठी मला 1000 मुख दिले तरी चालतील. तुमचं मूर्ती पाहण्यासाठी 1000 डोळे मला असावेत. अर्थात सगळं विश्व हे मीच आहे, सर्व जनता मीच आहे. जनतेच्या आता 1000 डोळे म्हणजे काय? 1000 म्हणजे केवळ 1000 नाही, 999 असं नाही. 1000 म्हणजे हजारो. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. समाजाला 1000 डोळे आहेत, समाजाला 1000 कान आहेत, समाजाला 1000 नेत्र आहेत, 1000 जिभा आहेत, 1000 मुख आहेत, 1000 पाय आहेत, 1000 हात आहेत. कारण समाज पुरुष हे राजाचं स्वरूप असतं. राजा म्हणजे समाज पुरुषाचं स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी मला म्हणजे कोणाला तर सगळा समाज हा तुमच्याशी एकरूप व्हावा, सगळा समाज तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावा, सगळ्या समाजाने तुमची भक्ती करावी, सगळ्या समाजाने तुमची स्तुती गावी, असा मला आशीर्वाद द्या, असं याचा तात्पर्य. म्हणून विधिस्वकरणायुतम यशमेव राहा सौत्तम श्लोक महान्मुखच्युतो भवत्पदांभोज सुधाकणा निलाह स्मृतीं पुनर्विस्मृत वर्त्म तत्ववर्त्मनाम कुयोगिनांनो वितरत्यलम करैः. हे देवा, मला एवढंच एक वर आपण द्या, वरदान द्या. आणि तुमच्याशी माझी जी तन्मयता आहे, तुमच्याशी माझी जी भक्ती आहे ती थोडी कमी होऊ नये. तुमच्या चरणाची माझी सेवा कायम राहावी आणि इतकी मी सेवा करावी की श्री यत प्रभवरे गुणसंग्रहे छया. मोठी गंमत या ठिकाणी सांगितलेली आहे की श्री म्हणजे लक्ष्मी. अहो, लक्ष्मी तर तुमच्या हृदयात आहे. लक्ष्मी ही तुमच्या हृदयस्थानात आहे, तुमच्या हृदयामध्ये लक्ष्मीचं स्थान आहे. आणि मी तुमची चरणाची सेवा करतोय. आता लक्ष्मी तुमची सेवा करते दिवस आणि रात्र आणि मी तुमची सेवा करतो, तेव्हा अशी स्पर्धा निर्माण होईल की लक्ष्मी श्रेष्ठ, सेवेच्या बाबतीत कमी श्रेष्ठ. आणि अशीच स्पर्धा निर्माण झाली तर देवा, तुम्ही माझी बाजू घ्या बरं का. जगत जनन्याम जगदीश वैशसम. तेव्हा हे दीनवत्सला, हे भगवंता, तुम्ही माझी बाजू घ्या. करोशी फलरूप दीनवत्सला स्व एव देशने भिरतस्य किमतया. या वेळेला लक्ष्मी आणि मी दास आहे तुमचा, मी तुमची चरणाची सेवा करणार आहे आणि लक्ष्मी तुमच्या हृदयस्थानात आहे. तेव्हा अशा दोघांच्या मध्ये जर संघर्ष निर्माण झाला, प्रेमाचा संघर्ष बरं का, खोटं भांडण जर निर्माण झालं तर देवा, तुम्ही माझी बाजू घ्या, कारण मी तुमचा भक्त आहे. म्हणून स्व एव देशने भिरतस्य किमतया भजन्त्यथ त्वाम मत एव साधवो युधस्त माया गुण विभ्रमोदयम. हे देवा, अशा प्रकारे तुमची सेवा अखंड मला घडावी, हा त्याचा अर्थ आहे. लक्ष्मी इतकीच सेवा मी तुमची करणार आहे आणि तुम्ही माझी बाजू घेतली म्हणजे मला तुमचा पाठिंबा मिळेल. वाचानुतंत्या यदि ते जनुसिता कथम पुनः कर्म करोति मोहिता. हे देवा, आपली वेदरूपी वाणी आहे आणि या वेदरूपी वाणीने जगाला बांधून ठेवलेलं आहे. तेव्हा या वाणीने जगाचा उद्धार होतोय. पण जगावर कोणताही मोह टाकू नका आणि जगाला केवळ सकाम कर्माच्या मोहाने जग बांधलं गेलेलं आहे. तेव्हा जगाला देखील आपण मुक्त करा. हे देवा, मायेने हे सगळे मनुष्य बांधले गेलेले आहेत, अज्ञानवश होऊन हे लोक बांधले गेलेले आहेत. तेव्हा तुम्ही, माझी प्रार्थना एवढीच आहे की यदन्य दाशास्त वृतात्मनो बुधा. आम्हाला काय कळतं? जनता ही अज्ञानी आहे. जसा मुलगा किंवा मुलगी, प्रजा ही अज्ञानी असते, परंतु आई बापाला कळतं की यांचं महत्त्व कशात आहे किंवा यांचं सार्थकत्व कशात आहे, यांचं हित कशात आहे, हे आई बापाला कळतं. लहान मुलांना हित कसं कळेल? लहान मुलं काही मागतात. आपण बघतो ना की लहान मुलं काही मागतात, चॉकलेट मागतात, बिस्किटं मागतात, गोळ्या मागतात. मग आई बाप म्हणतात की जास्त चॉकलेट खाऊ नका, का दात खराब होतील, तुझी पचनशक्ती कमी होईल. पण हे कळत नाही त्यांना. पण कळत नाही म्हणून आई बापाने मुलांनी जे म्हणावं ते देऊ नये. आपण त्याचं हित जोपासावं, त्याचं हित करावं. आज लहान मुलं मोबाईल मागतात आणि आपण ते देतो गुंगलं म्हणून. 2 घंटे 4 घंटे आपण मोबाईलमध्ये गुंगल्यावर त्याच्यावर दुष्परिणाम होणार नाही का? त्याच्या डोळ्यावर दुष्परिणाम होईल, त्याच्या मनावर दुष्परिणाम होईल, त्याच्या चिंतनावर दुष्परिणाम होईल, त्याच्या बोलण्यावर दुष्परिणाम होईल, त्याच्यावरती तेच संस्कार होतील
त्यामध्ये चाललेले भांडणच त्याला कळतील आणि तो त्या शिव्या देईल. म्हणून आई बापाला कळतं, मुलांना कळत नसतं. म्हणून अज्ञानी असणारी मुलं केवळ हट्ट करतील, परंतु आई वडील हे ज्ञानी आहेत, त्यांनी त्याचं हित जाणावं. तेव्हा देवा आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही अज्ञानी असल्यामुळं देवा तुम्हाला यथाचरित बालहितम पिता स्वयं, ज्याप्रमाणे बालासाठी पिता म्हणजे वडील हे ज्याप्रमाणे बालहित जाणतो, यथाचरेत बालहितम पिता स्वयं तथा त्वमेवार्हसि न समीहितुम. देवा ज्याप्रमाणे लहान मुलाचं हित हा वडील जाणतो, आई जाणते आणि त्याप्रमाणे त्याला ती वळण लावते, तसे तुम्ही आमचं हित जाणा. आम्ही जरी अज्ञानी असलो, आम्हाला जरी या सगळ्या संसाराची इच्छा असली, तरी त्यातून तुम्ही आम्हाला परावृत्त करा, कारण तुम्ही आमचे वडील आहात. म्हणजे शेवटी देवावरच त्यांनी येऊन आणून ठेवलं की देवा तुमची जबाबदारी, आमची काही नाही, आम्ही शेवटी अज्ञानीच आहेत, आमची काय जबाबदारी असणार आहे. म्हणून यथाचरित बालहितम, लहान मुलाचं हित कशात आहे हे जसं आईवडिलांना कळतं, तथा त्वमेवार्हसि न समीहितुम, तसे तुम्ही आमचं कल्याण करा, आमचं हित जाणा आणि कल्याण करा. तुम्ही जाणकार आहात, आम्ही अज्ञानी आहोत, तुम्ही ज्ञानी आहात, आम्ही अज्ञानी आहोत. तेव्हा आम्ही बालक आहोत, ज्याप्रमाणे बालकाचं हित आई वडील जाणतात, तसं तुम्ही आमचे आई वडील आहात, तेव्हा जाणा. असं म्हटल्यानंतर भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि तिथून भगवान गुप्त झाले. मैत्री म्हणतात विदुरा इति वैन्यस्य राजसिपते निंदा पूजितो वेद गतुम चक्रेच्युतो मतिम. याप्रमाणे तिथून भगवान गुप्त झाले आणि भगवान पिराजेशोपाध्यायाच्या अच्युता वैकुंठाला निघून गेले. त्यानंतर अदृष्टाय नमस्कृत्य नमस्संदिरात्मने अव्यक्तायच्या देवानाम देवाय स्वपुरम जयौ. ब्रह्मदेवादिक सगळे सनकादिक सगळे तिथून निघून गेले. आता यानंतर महाराज पृथू हे आपल्या प्रजेला कसा उपदेश करतील आणि प्रजेच्या निमित्ताने मुलाला कसा उपदेश करतील, आणि या उपदेशामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं तात्पर्य सामाजिक दृष्टिकोनातून आहे, कौटुंबिक दृष्टिकोनातून आहे. तेव्हा हे उपदेश आपण ऐकणं आवश्यक आहे. म्हणून उद्या या उपदेशाचं चिंतन उद्याच्या भागवतामध्ये केलं जाईल. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.